करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या व्याख्यानमालेचा 85वा भाग. आपण आज या ठिकाणी आर्थिक साक्षरता व गुंतवणूक या विषयामधला महत्वाचा भाग बघणार आहोत की इमर्जन्सी फंड कसा रेज करायचा. हा एक अत्यंत महत्वाचा आणि गरजेचा असणारा आपल्यासाठीचा टॉपिक आहे. मुळातच ही संकल्पनाच बऱ्याच लोकांनी समजून घेतलेली नाही आणि तुमच्या लाईफचा किंवा तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा तो एक भाग असण्याचा तर प्रश्न बऱ्याच ठिकाणी उद्भवत नाही. पण चांगला फायनान्शियल प्लॅनर जर आपल्याला बनायचा असेल तर जसं मेडिक्लेम इन्शुरन्स आपण बघितलं, टर्म इन्शुरन्स आपण बघितलं, तसाच हा पुढचा एक पार्ट आहे की इमर्जन्सी फंड. आणि इमर्जन्सी फंड क्रिएट करणं, तो मेंटेन करणं ही एक आपल्या सगळ्यांची अत्यंत महत्वाची गरज आहे. लक्षात घ्या. मी जसं म्हटलं तुम्हाला की ऍक्सिडेंट इन्शुरन्स हा ऍक्सिडेंट झाल्यानंतर काढायचा नसतो, तो अगोदरच काढून ठेवावा लागतो, कारण इमर्जन्सी आल्यानंतर तो वापरता येतो. त्याच पद्धतीने इमर्जन्सी फंड हा इमर्जन्सी आल्यानंतर निर्माण नाही करता येत. लक्षात घ्या. तो ज्या वेळेला तुमची परिस्थिती चांगली असते त्यावेळेला तुम्हाला ते स्टेबिलिटी या ठिकाणी ठेवावी लागते की नंतर काही अडचणी आल्या तर तुम्हाला या ठिकाणी त्या मॅच करता यायला पाहिजेत का, त्यातून तुम्हाला ओव्हरकम करता येणं सोपं जावं यासाठी. मग काही ब्लाइंड स्टेटमेंट केले जातात की तुमचा 6 महिन्याचा खर्च तुमच्याकडे शिल्लक असला पाहिजे, कोणी म्हणतं वर्षभराचा खर्च शिल्लक असला पाहिजे, तेवढी रक्कम असली की तुमचं काम झालं, असं बरेच काही या ठिकाणी स्टेटमेंट आपण ऐकत असतो. तर ही सविस्तर संकल्पना की इमर्जन्सी फंड काय आहे, नोकरदाराला कसा करावा लागतो, विद्यार्थ्यांना कसा मॅनेज करावा लागतो, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर कसा, शेतकरी असाल तर कशा पद्धतीने मॅनेज करावा लागतो, तो नेमका इमर्जन्सी फंड क्रिएट करायचा तर त्याची या ठिकाणी मोबिलिटी कशी असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सविस्तर आपण पुढच्या 20 मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात सगळ्यात महत्वाचं असतं की इमर्जन्सी फंड कोणत्या प्रसंगात वापरायचा आणि कोणत्या वापरायचा नाही, हे पण सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं सगळ्यात महत्वाचं, आपत्तीच्या वेळेला तुमच्या कुटुंबाला कर्जाच्या खाईमध्ये लोटण्यापासून, कर्जाच्या खाईमध्ये बुडण्यापासून वाचवणारी सगळ्यात पहिली ढाल म्हणजे इमर्जन्सी फंड असतो. लक्षात घ्या. काय असतं की आपण बघितलं 2020चा कोविडचा प्रसंग बघितला, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार थांबले, EMI चालू होते, घराचं भाडं चालू होतं आणि उत्पन्न शून्य होतं. त्यावेळेला 2 प्रकारची माणसं होती. एक ज्यांच्याकडे कमीत कमी 5-6 महिन्याचा या ठिकाणी कॉर्पस होता, त्यांनी या ठिकाणी ते शांत होते, त्यांनी काही न करता विचारपूर्वक त्यांची दुसरी नोकरी शोधली किंवा वेळ दिला, 5-6 महिने त्यांची व्यवस्थित केली. ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना एकतर पहिला पर्सनल लोन, नंतर क्रेडिट कार्ड, ओळखीच्या लोकांच्याकडनं हात उसने घेणं, त्यावेळेला कुणी द्यायला फारसं तयार नव्हतं, जे देत होते ते चढ्या व्याजदराने देत होते, असं एक एक करत या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या लोन ट्रॅपमध्ये अनेक लोक अडकले. अनेक लोकांचं आयुष्य या ठिकाणी त्या एका वर्षाने उद्ध्वस्त केलं, कित्येक व्यवसाय पूर्ण संपलेले आहेत. हे लक्षात घ्या. कोविड ही गोष्ट नाही, फक्त एकच नाही लक्षात, अपघात होतो, आजारी पडतं कोणीतरी, घरातली एखादी व्यक्ती निघून जाते, नोकरी जाते, काही इमर्जन्सी येऊ शकते, पालकांचा हा त्रास कधीही कोणाला येऊ शकतो. लक्षात. त्यामुळे मग या ठिकाणी या सगळ्यांच्यावर उपाय काय त्याच्यामध्ये की तो तुमचा स्वतःचा या ठिकाणी एक इमर्जन्सी फंड असला पाहिजे. RBIच्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स मध्ये ते म्हणतात की प्रत्येक कुटुंबाने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 3 ते 6 पट इतका निधी आपत्कालीन निधी म्हणून बाजूला ठेवला पाहिजे. म्हणजे किमान 6 महिन्याचा खर्च तुमचा चालेल, या पद्धतीचं त्यांचं सूचना आहे. लक्षात अशा पद्धतीत. आता इमर्जन्सी फंड नेमकं काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात. अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी तातडीनं उपलब्ध असलेला राखीव निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. मी परत एकदा रिपीट करतो, अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी तातडीनं उपलब्ध असणाऱ्या राखीव निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. लक्षात घ्या. त्याच्या 3 अटी कुठल्या, एक तर त्याची लिक्विडिटी, म्हणजे तातडीने तो तुम्हाला उपलब्ध झाला पाहिजे, 24 तासाच्या आत तुमच्या तो हातात यायला पाहिजे. दुसरं सेफ, तर मार्केट लिंक कुठल्याही कनेक्टिंग मध्ये या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं नाही, मार्केटच्या चढउताराचा त्याच्यावर फरक झाला नाही पाहिजे. लक्षात घ्या. आणि तिसरं महत्वाचं आहे, हे फक्त आपत्कालांसाठी रिझर्वेशन आहे, मोबाईलसाठी खरेदी करायची आहे, गाडी घ्यायची आहे यासाठी नाही. हे लक्षात घ्या पहिल्यांदा, कारण यासाठी कधीही तुम्ही या ठिकाणी हे खर्च करायचे, हॉलिडेसाठी जायचं आहे म्हणून तो निधी वापरला असं करायचं नाही. हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता इमर्जन्सी फंड आणि सेव्हिंग किंवा इन्व्हेस्टमेंट याच्याविषयी आपण पहिल्यांदा समजून घेऊ, कसा कुठं गुंतवायचा तो फंड. लक्षात घ्या. कारण काय असतं, उद्देश काय आहे आपल्याकडं, आपल्या इमर्जन्सी फंडचा उद्देश आहे की आपत्तीमध्ये मदत व्हायला पाहिजे.
सेव्हिंगचा उद्देश आहे की आपल्याला समजा गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, टीव्ही घ्यायचा आहे, जे टार्गेट तुम्ही ठरवता त्यासाठी तुम्ही सेव्हिंग घेता. उपलब्धता कशी व्हायला पाहिजे लक्षात घ्या. इमर्जन्सी फंड हा इमिजिएट उपलब्ध व्हावा लागतो आपल्याला, आणि सेव्हिंग मात्र या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काही दिवसानंतर उपलब्ध झालं तरी चालणार असतं. रिस्क काय इमर्जन्सी फंडच्या बाबतीमध्ये? शून्य. हे लक्षात. सेव्हिंगच्या बाबतीमध्ये कमी रिस्क असते, हे लक्षात घ्या. रिस्क म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यामध्ये, की तो फंड या ठिकाणी कमी रिस्कवर ठेवला पाहिजे. रिस्क जास्त त्याच्यात घ्यायची, शून्य रिस्कवर असला पाहिजे. रिटर्न्स त्याच्यावर काय मिळतात, की जे पॅटर्न मी नंतर सांगणार आहे की कुठं इन्व्हेस्ट करायचा त्याच्यानुसार, तर साधारणतः 4 ते 7% जे काही सेव्हिंग अकाउंटला मिळणारे व्याज आहे तेवढंच तुम्हाला मिळू शकतं. सेव्हिंगचंही व्याज दर तसंच कमी मिळतं, लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर काय होतं लक्षात घ्या, की आपण कुठं उदाहरणार्थ म्हणजे आपण काही एफडी ठेवतो, आरडी केल्या जातात, या पद्धतीच्या फंडमध्ये या ठिकाणी ते गुंतवले जातात, हे लक्षात घ्या. संपत्ती निर्माण होणं एक या ठिकाणी उद्देश असतो सेव्हिंगच्या बाबतीमधला. काही आठवडे किंवा काही महिन्यांसाठी आपण ती इन्व्हेस्ट करू शकतो, दोन्ही फंड लक्षात घ्या. आपण या ठिकाणी त्याचं जी रिस्क आहे ती कॅल्क्युलेटिव्ह आणि कमी असावी याचा विचार करायचा आहे, आणि रिटर्न्स कसे जास्त मिळतील याच्यापेक्षा महत्वाचं आपण या ठिकाणी काय करायचं आहे, की कशा पद्धतीनं हे सेफ राहील याचा विचार तुम्हाला इमर्जन्सी फंडच्या. इमर्जन्सी फंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही, इमर्जन्सी फंड म्हणजे तुमची सेव्हिंग नाही, लक्षात घ्या. हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इमर्जन्सी फंडची गरज का पडते हेही आपण समजून घेऊ, लक्षात घ्या. की एखाद्याची नोकरी जाणं हे तुमच्या हातात आहे का? बऱ्याच वेळेला या ठिकाणी काही गोष्टी घडतात. आता आपण बघितलं की 12,000 विद्यार्थी काय 12,000 लोकांना नोकरीवरनं काढून टाकलं ओरॅकल सारख्या कंपनीने, लक्षात घ्या. मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी इतका मोठा ले ऑफ करतायत. एआय मुळे बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी इंजिनियर्स काढून टाकले जात आहेत. मग अशी अचानक येणारी जी संकट आहे त्याच्यामध्ये नोकरी गेलं तर तुम्हाला एक ब्रिदिंग स्पेस तर पाहिजे पुढे उभं राहण्यासाठीचा, तो कालावधी असतो, लक्षात घ्या. व्यवसायामध्ये कोणत्याही कारणामुळे जर लॉस झाला तर तुम्हाला या ठिकाणी ते टक धरण्यासाठी जो 5-6 महिन्याचा कालावधी लागतो तो तुमच्याकडे असायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. कोणतीही मेडिकल इमर्जन्सी, आता मी जसं सांगितलं तर तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स आहे, पण मेडिक्लेम इन्शुरन्स असल्यानंतर देखील तिथं आपल्याला काही ओन फंडची गरज असते, 50,000 पासून 2 लाखापर्यंत लागणारा, तर तो देखील आपल्याकडे असायला पाहिजे, म्हणून इमर्जन्सी फंडची गरज लागते. ईएमआय तुमची चालू ठेवावे लागतील. तुमची नोकरी गेली, व्यवसायामध्ये अडचण आली, पण जे ईएमआय आहे ते चालू ठेवावे लागतील. जर ईएमआय तुम्ही पे नाही करू शकला तर सिव्हिल खराब होणार आणि पुन्हा पुढच्या लोनला क्रेडिटला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी आपल्याला इमर्जन्सी फंडची गरज लागते. एक ईएमआय चुकला की सिव्हिल खराब होतो आणि आतापर्यंत सगळं ट्रॅक रेकॉर्ड खराब होऊ शकतं. त्यामुळे याची काळजी घेणं गरजेचं असतं. अचानकपणे कुटुंबामध्ये काही घटना घडू शकतात, लक्षात. म्हणजे एखाद्या आजारपण समोर येतं, कुणाचं तरी या ठिकाणी शिक्षणाचा एक विषय येऊ शकतो, घरात एखाद्या व्यक्तीची दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो. हा जो कालावधी असतो ज्यावेळेला उत्पन्न थांबण्याची शक्यता असते त्यावेळेला तुम्हाला इमर्जन्सी फंडची मदत होते, लक्षात घ्या. घराचं छप्पर गळत असतं किंवा या ठिकाणी मोठ्या काही नियमित लागणाऱ्या वस्तूचा मेंटेनन्स असतो तुम्ही वापरत असणाऱ्या, तर त्यासाठी देखील इमर्जन्सी फंड तुमच्याकडे असायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या वतीचं. नैसर्गिक आपत्ती जसं आपण बघितलं आता मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये पूर परिस्थितीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी दुष्काळाचा सामना करायला लागला, काही वादळ येतात, घराला हे होऊ नये पण अशा काही घटना घडतात, आग लागते, चोरी होते, बऱ्याच गोष्टी घडतात. या सगळ्याच्या वेळेला आपल्याला एक प्रोटेक्टिव्ह वॉल म्हणून इमर्जन्सी फंडचा या ठिकाणी आपल्याला उपयोग होतो, हे लक्षात घ्या. ते समजून घेणं गरजेचं आहे. आर्थिक मंदी असते, कोविड आहे किंवा या ठिकाणी जागतिक लेवलला काही संकट, आता जसं मोदीजींनी सांगितलं की आपल्याला रिझर्व्ह फंड थोडेसे वापरायचे आहेत, ते सांभाळून वापरायचे आहेत. त्यामुळे तुमची या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी वापरून त्याच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट त्यांनी दिला. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कोणत्याही पद्धतीच्या आर्थिक संकटांना सामना करावा लागू शकतो, म्हणून इमर्जन्सी फंडची गरज असते. आणि सगळ्यात महत्वाचं पीस ऑफ माइंड. खिशात बफर असला की धाडसी निर्णय घेता येतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे आपल्यातले काही लोक बघितलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये की त्याच्या खिशातले पैसे संपले की लगेच तो असं चलबिचल व्हायला लागतो, व्हायबल व्हायला लागतो, लक्षात त्याच्यावरती. असतील तर खर्च करायला असं नाही, पण असतील तर त्याला थोडंसं बरं वाटतं निर्णय घ्यायला, काम करायला सगळं त्याच्यावरती. तर हा एक या ठिकाणी महत्वाचा आहे. पैसा फक्त तो इमर्जन्सी फंड म्हणजे पैसा नाही, लक्षात घ्या. ती एक तुमची ताकद आहे, तुमचा आत्मविश्वास आहे काही निर्णय घ्यायला. म्हणजे तुमच्याकडे जर करता या ठिकाणी 1 वर्षाचा रिझर्व्ह फंड तयार आहे, 6 महिन्याचा तयार आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की हे काही मला नोकरी समाधानकारक देत नाही, मला अपग्रेड करायचं आहे, पुढे जायचं आहे, स्विच करायचं आहे, तुम्ही पटदिशी निर्णय घेऊ शकता. पण तुमच्यावर जर असं काही प्रोव्हिजन नसेल तर तुम्ही तो निर्णय घेता, अरे लवकर मिळेल का नाही मिळेल, किती वेळ लागेल, नाही मिळाल तर काय करायचं, तोपर्यंत ईएमआय कसे थांबवायचे वगैरे, हे सगळ्या गोष्टी असल्यामुळे नोकरीमध्ये स्विच करण्याची शक्यता किंवा स्विच करण्याचा पर्याय तुम्ही फार सहजासहजी लवकर घेत नाही, हे लक्षात त्याच्याबद्दल. हा इमर्जन्सी फंड किती असावा आणि कसा कॅल्क्युलेट करावा
कोणकोणती खर्च त्याच्यामध्ये येतात लक्षात घ्या. मासिक तुमचा जो खर्च आहे त्याच्या 3 ते 6 पट हा इमर्जन्सी फंड असावा असं या ठिकाणी स्टँडर्ड सोल्युशन सांगितलं जातं लक्षात. मग तो किती असावा की तुमचं भाडं असेल किंवा होम लोन असेल त्याचा EMI, वीज पाणी गॅस बिल, किराणा प्लस औषध, मोबाईल इंटरनेट ह्या गरजेच्या गोष्टी झाल्या, शाळा कॉलेजची फीस, वाहन असेल तुमचं तर त्याचा EMI किंवा त्याचा खर्च मेंटेनन्सचा असेल तर, इन्शुरन्सचे कुठलेही प्रीमियम हे भरताच आले पाहिजेत या वेळेत देखील लक्षात घ्या, आणि तुमच्या अनिवार्य असणारी इतर काही EMI. हा सगळा जो भाग आहे जो तुमच्या प्रेस्टिजवर डायरेक्ट इम्पॅक्ट करू शकतो, तुमच्या या ठिकाणी काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत दैनंदिन लाईफवर इम्पॅक्ट करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा समावेश इमर्जन्सी फंडमध्ये असायला पाहिजे. कुठला नसला तरी चालतोय, म्हणजे झोमॅटो असेल, सिनेमा असेल जायचंय तुम्हाला, किंवा नेटफ्लिक्स पाहिजे, ह्या गोष्टी टाळता येतात, त्या इमर्जन्सी फंडमध्ये नाही येत लक्षात घ्या. ज्या गोष्टींमुळे माझ्या दैनंदिन लाईफमध्ये फार फरक पडणार नाही त्यासाठी आपण या गोष्टी करायच्या आहेत लक्षात घ्या. तुमचा मासिक खर्च समजा जर कुटुंबाचा 30,000 रुपये आहे, मी आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा, तर 3 महिन्यासाठी तुम्हाला 90,000 रुपये, 6 महिन्यासाठी 1,80,000 रुपये आणि 12 महिन्यासाठी 3,60,000 रुपयेचा इमर्जन्सी फंड लागू शकतो. आता आपल्यातल्या काही मुलांना प्रश्न पडू शकतो, सर माझ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नच 3,60,000 आहे, आलं लक्षात, किंवा माझ्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी आहे आणि मी इमर्जन्सी फंड कसा क्रिएट करेन. तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की जेवढा तुमचा खर्च आहे महिन्याचा त्याचा विचार करून तुम्हाला त्या पटीमध्ये ते करावं लागणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या की आपल्याला आपली जी म्हण आहे ना, अंथरूण पाहून पाय पसरावं, त्याच्यापेक्षा आता अंथरूण मोठं करायला पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला आपल्या उत्पन्नाची क्षमता वाढवली पाहिजे, त्यामुळे आपली क्रयशक्ती वाढेल, उपभोक्ता शक्ती वाढेल लक्षात घ्या, आणि त्यानुसार या ठिकाणी इमर्जन्सी फंड क्रिएट करायला पाहिजे. म्हणजे तुमचं स्वप्न जर असं बनतं की माझा 3.5 लाख रुपये इमर्जन्सी फंड बनायला पाहिजे, लक्षात, म्हणजे तुमचं उत्पन्न किती वाढायला पाहिजे याचा विचार करा. त्यानुसार तुमचे या ठिकाणी ज्या इतर गोष्टी आहेत, कौशल्य वाढलं पाहिजे, स्किल वाढलं पाहिजे, पुढे जायला पाहिजे याचा विचार असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या स्वप्नांना आकार देत असताना इमर्जन्सी फंड देखील त्याच्या एक प्लॅनिंगचा भाग असेल तर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने विचार करू शकता. आता कोणत्या व्यक्तीला किती महिन्याचा रिझर्व्ह असणं गरजेचं असतं? जर तुम्ही नोकरदार असाल, बॅचलर असाल, जर तुम्ही लक्षात घ्या 3 ते 4 महिने पुरेसे आहे. म्हणजे तुम्ही एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत किंवा काय असेल ते स्विच करायला पुरेसे असतं. तुम्ही जर विवाहित असाल आणि तुम्हाला मुलं असतील तर तुम्हाला 6 महिन्याचा फंड तरी कमीत कमी असायला पाहिजे लक्षात. तुमच्या कुटुंबातलं या ठिकाणी एकमेव कमवते व्यक्ती आहात आणि कुटुंब तुमचं मोठं असेल तर तुम्हाला कमीत कमी 9 महिन्याचा रिझर्व्ह फंड तुम्हाला असायला पाहिजे तुमच्याकडे, हे लक्षात. त्याच्यावरतीतनं तुम्ही जर करता स्वयंरोजगार असाल, फ्रीलान्सर असाल लक्षात घ्या, त्याच्यामध्ये व्यावसायिक असाल तर 1 वर्षाचा कॉर्पस तुमच्याकडे असायला पाहिजे, कारण तिथं बिझनेस सायकलमध्ये अप अँड डाऊन्स बऱ्यापैकी येत असतात, त्यामुळे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही शेतकरी असाल किंवा हंगामी उत्पन्न मिळवणार असाल तरी देखील आपल्याकडे या ठिकाणी 12 महिन्याचा कॉर्पस असायला पाहिजे. हे स्टँडर्ड बेंचमार्क आहेत उत्कृष्ट पद्धतीने फायनान्शियल प्लॅनिंग करण्याच्या प्रस्तावात. तर तुम्ही लिहून घ्या आपल्याकडे कमीत कमी बाबा की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आज तुम्ही कमवत नाही आहात, उद्या तुम्ही कमवणार आहात. आज तुमचं आई वडील ऐकत असतील तर तिथं त्याच माहिती द्यायचा प्रयत्न करा. नसेल तर तुमच्याकडे असू दे, ज्या वेळेला मी कमवेन ते कमवायच्या वेळेपासूनच माझी ही अशी सुरुवात होणार आहे. हे थोडंसं आपण लक्षात ठेवायला पाहिजे, लक्षात घ्या. पुढे जातोय आपण या ठिकाणी की इमर्जन्सी फंड कुठे इन्व्हेस्ट करायचं, ठेवायचं कुठं, हाही फार महत्वाचा भाग आहे लक्षात. त्याच्यावर सेव्हिंग बँक अकाउंटला त्या इमर्जन्सी फंडच्या 30% रक्कम ठेवा. कशासाठी? कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये 24 तासाच्या आत इमर्जन्सी फंड तुम्हाला उपलब्ध झाला पाहिजे. तो बँक अकाउंटवरनं तुम्ही ATM वरनं UPI वरनं काढू शकता. अशा पद्धतीचं असू दे, त्याला साधारणतः 3 ते 4% व्याजदर कमी मिळतोय, पण आपण तिथंच ठेवायचं कारण तो लिक्विडिटी त्याची महत्वाची असते. पहिल्या आठवड्याभराचा खर्च तुमचा इथं असायला हरकत नाही. स्वीप इन फिक्स डिपॉझिट म्हणजे काय? तुमच्या अकाउंटमध्ये असणारे पैसे ठराविक अमाऊंट नंतर ते तुम्हाला स्वीप डिपॉझिटमध्ये टाकता येतात आणि मग त्याच्यातून तुम्हाला या ठिकाणी काय होतं, तुमच्या त्या रकमेवर जास्त पैसे व्याज मिळायला लागतं. ज्या वेळेला तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळेला त्यातून पैसे तुम्हाला बाहेर काढता येतात, हे लक्षात. त्याच्या बाबतीत गरज पडली की ऑटोमॅटिक ते या ठिकाणी सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असतं. त्याच्यामध्ये साधारणतः 5 ते 7.5% पर्यंतचं 6 ते 7.5% पर्यंत व्याज मिळत असतं. हा एक चांगला ऑप्शन आहे तुमचा इमर्जन्सी फंड. त्यात एक 40% फंड तुम्ही तुमचा ठेवू शकता, लक्षात घ्या. उरलेले जे 30% आहे त्या 30% त्या 30% मध्ये तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड्स मध्ये ठेवू शकता, कारण ते 1 दिवसामध्ये तुम्हाला रिडीम करता येतं. 6 ते 7% त्याचं व्याज मिळतं, थोडंसं व्याज जास्त मिळतं लक्षात घ्या, पण
हे सगळं मी ज्या वेळेला सांगतोय, हे का सांगितलं विभागने, कारण असं नको व्हायला की रिझर्व्ह फंड तुम्ही एका बँकेत ठेवलेत आणि ती बँकच या ठिकाणी अडचणीत आली, असं पण होऊ शकतं. त्यामुळे हे ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे ऑप्शन्स तुम्हाला सांगितलेले आहेत, हे लक्षात याच्या बाबतीतनं. काय टाळायचं आहे हे पण फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू, इमर्जन्सी फंड कधीच नाही. तो इमर्जन्सी फंड त्यात नाही इन्व्हेस्ट करायचा. इमर्जन्सी फंडला मार्केटचा म्हणजे काही अडचणी येतात आणि त्याच वेळा मार्केट पडली तर तुमच्या हातात तो फंड राहणार नाही, लक्षात घ्या. रिअल इस्टेटमध्ये घर घेऊन ठेवतो, नाही होणार आहे. तो इमर्जन्सी फंड नाही होऊ शकत. घर विकलं जाईल का त्यावेळेला? नाही होणार. इमर्जन्सी तुम्हाला त्यात उपलब्ध होणार नाही. सोने किंवा सोन्याच्या दागिन्याच्या बाबतीमध्ये देखील या ठिकाणी विकायला घडामोडीला बराचसा वेळ लागतो, जर तुम्हाला या ठिकाणी ठराविक वेळ. आता ती परिस्थिती बदललेली आहे, लवकर तुम्हाला त्याच्यावर उपलब्ध होतात, ही परिस्थितीच आहे, लक्षात घ्या. पण तो थोडा रिअल इस्टेटच्या खालोखाल त्याचा विचार करू शकतो आपण, म्हणजे नंतरच्या पीपीएफ सारख्या याच्यामध्ये 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड असतो पैसे टाकले. तर पीपीएफ मधली इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा इमर्जन्सी फंड नाही, हे लक्षात त्याच्यावरती. युलिप किंवा एन्डोमेंट प्लॅन जे असतात 3 ते 5 वर्षाच्या लॉकिंगचे, तेही तुमचे या ठिकाणी योग्य पर्याय असू शकत नाहीत, हे लक्षात घ्या. क्रिप्टो सारखा ऑप्शन काही म्हणतात, ते अत्यंत धोकादायक आहे. ते तुमचे इमर्जन्सी फंडचे इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असू शकत नाहीत. आणि घरात रोख स्वरूपामध्ये ठेवणं देखील फार रिस्क आहे, चोरी होण्याची किंवा त्याचे या ठिकाणी काही वेळा व्हॅल्यू कमी होत जाते, बरोबर आहे का. सगळं त्याच्यामध्ये महागाई वाढत जाते तसं त्या पद्धतीत. त्यामुळे त्याच्यात आपल्याला योग्य तो विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्यामध्ये. तर हे पर्याय टाळायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत, हे लक्षात त्याच्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी 3 बकेटची या ठिकाणी स्मार्ट स्ट्रॅटेजी आपण थोडी समजून घेऊ, लक्षात. एकाच ठिकाणी ठेवायचं नाही, हे 3 ठिकाणी ठेवायचं आपल्याला. मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने. म्हणजे काय, एक पहिलं बास्केट आपलं बकेट काय, इमिजिएट तातडीचा फंड 30%. जर मी आता वर सांगितलं त्या पद्धतीनं की आपला सेव्हिंग अकाउंटमध्ये 1 आठवड्याला लागणारा, म्हणजे तुमच्या टोटल इमर्जन्सी फंडच्या 30% फंड हा तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये असावा. साधारणतः तो पहिल्या आठवड्याचा खर्च म्हणू शकतो आपण, की तो मग या ठिकाणी 54,000 जर तुमचा फंड असेल तर त्यातले 18,000 रुपये तिथं असायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. दुसरं बकेट हे आपत्कालीन, म्हणजे शॉर्ट टर्मसाठी. मग त्याची स्वीपिंग एफडी असेल किंवा या ठिकाणी 1 महिन्याचा खर्च आपल्याला लागणार आहे, तो आपण अशा दुसऱ्या अकाउंटमध्ये असावा, शक्यतो दुसऱ्या बँकेमध्ये असावा, हे लक्षात घ्या. जेणेकरून या ठिकाणी ते तुम्हाला पाहिजे त्या वेळेला तुमच्या सेव्हिंग अकाउंटला कन्वर्ट करता येतील या पद्धतीचं. आणि तिसरं बकेट जे आहे ते मीडियम बकेट आहे, लक्षात घ्या, की जिथे लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही हे इन्व्हेस्ट करू शकता, की जे तुम्हाला पुढच्या 2-3 महिन्याचा 4 महिन्याचा खर्च आहे, लागेल तसं तुम्ही या ठिकाणी ते विड्रॉ करू शकता किंवा सेव्हिंग अकाउंटला घेऊ शकता. यानं काय होतं की यानं तुमच्याकडे एक सुरक्षितता राहते, एक लिक्विडिटी राहते, म्हणजे हातात तुमच्याकडे या ठिकाणी पैसा राहतो आणि थोडंसं जास्त व्याजदर मिळतो. सगळ्यात महत्वाचं, महागाई बरोबर तुम्ही मॅच करू शकता. पैसे घरात ठेवून काढून ठेवले म्हणजे ते तेवढेच राहणार आहे, पण या पद्धतीच्या सोर्समध्ये असेल तर त्याच्यामध्ये 2-4% जी काही वाढ आहे ती वाढ होत राहणार आहे. म्हणजे जसा महागाईचा दर वाढतो त्या पद्धतीने तुमचे ते पैसे तुम्हाला प्रोटेक्ट करणार, त्याचं प्रोटेक्शन देखील वाढत जाणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आपण विसरून चालणार नाही, लक्षात. आता पुढचा महत्वाचा भाग की इमर्जन्सी फंड उभा कसा करायचा. कळालं आपल्याला इमर्जन्सी फंड लागतो कशासाठी, तो कसा वाचवायचा, कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत हे कळालं, पण उभा कसा करायचा. तर त्याचं एक या ठिकाणी सिंपल कॅल्क्युलेशन आपण समजून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं टार्गेट ठरवा की तुम्हाला किती इमर्जन्सी फंड लागणार. मग दुसरी गोष्ट या ठिकाणी करा की किती दिवसात तुम्हाला तो क्रिएट करायचा. म्हणजे तुमचे मासिक खर्च लिहा, खर्चाला तुम्ही 6 गुणा, तुम्हाला मी सांगितलं तसं. म्हणजे तुमचा महिन्याचा खर्च जर समजा 20,000 रुपये आहे किंवा 25,000 आहे, तर 25 गुणिले 6 म्हणजे 1.5 लाख रुपये तुमचं टार्गेट झालं की तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. 2 वेगळे अकाउंट आपण उघडले पाहिजे. सध्याच्या बचत खात्याबरोबर ते मिक्स नाही करायचं, ते वेगळेच असले पाहिजे, लक्षात. सगळे वेगळ्या बॅगेत असताना त्याचं डेबिट कार्ड सोबत घेऊन फिरू नका. ज्या बँकेत या ठिकाणी तुम्ही ते ठेवताय त्याचं डेबिट कार्ड सोबत घेऊन फिरणं का त्याला लगेच गुगल पे आणि फोन पे ऍक्टिव्हेट करणं, म्हणजे काय होतं की तो फंड्स तुम्ही सातत्यानं वापरायला लागतो. हे करायचं नाही आपल्याला, हे लक्षात. वेगळे खाते उघडलं की त्याचं या ठिकाणी सध्याच्या खात्यावर मिक्स न करता त्याचं डेबिट कार्ड वगैरे सोबत ठेवत नाही, त्याला युपीआय आपण करतो. म्हणजे काय त्याच्यामध्ये तर की ते आपल्या मनात नकोच की भाई पैसे आपल्याकडे आहेत, ते सेफ पार्क केलेले पैसे असायला पाहिजे. पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणजे काय, आधी स्वतःला द्या. पगार आल्या पहिल्यांदा 20% हे बाजूला काढा, 10 ते 20%. कशासाठी, या फंडसाठी, लक्षात.
नंतर मग बिलं भरा, EMI खर्च करा, बाकी सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. लक्षात घ्या, सॅलरी मायनस सेव्हिंग इक्वल टू एक्सपेन्सिस, हे गणित लक्षात घ्या. आपलं उलट आहे. आपण काय करतोय, सॅलरी मायनस एक्सपेन्सिस आणि उरलेली गोष्ट सेव्हिंग म्हणतो. म्हणजे आलेल्या पैशातून पहिला खर्च करायचा आणि मग बचत करायची. असं न करता तुम्हाला 10 ते 20% इमर्जन्सी फंडसाठी पहिल्यांदा बाजूला काढायचे. म्हणजे तो खर्चाचा भागच पकडा. पहिल्यांदा ते बाजूला जातील आणि मग बाकीच्या गोष्टी होतील. हे थोडंसं केलं तर इमर्जन्सी फंड क्रिएट व्हायला मदत होणार आहे. हे लक्षात असल्यावर तिथं ऑटो डेबिट फॅसिलिटी चालू करता येते किंवा SIP. म्हणजे काय, की दर महिन्याच्या 2 तारखेला इमर्जन्सी फंडसाठी खात्यात ऑटो डेबिट होऊन जाईल. म्हणजे इकडून त्या बँकेत पैसे जायला लागतील, कारण ती प्रोव्हिजन तुम्ही केलेलं आहे. यासाठी लक्षात घ्या. आपण विसरू शकतो, आपल्याला काही प्रायोरिटी कमी जास्त असू शकतात, पण हे जे काय सिस्टमॅटिक आपण एखादा रोबोट बनवल्यासारखं जर बनवून ठेवलं तर मशीन विसरणार नाही, ते त्याचं काम करत राहणार आहे. छोटी सुरुवात करूया. म्हणजे आज आपण कमी होतोय कमी, तर आज 500 रुपयाची सुरुवात करू महिन्याची, नंतर 1000 करता येईल, मग 2000 करता येईल. काही करूया, पण सुरुवात करूया. आज तुम्हाला पॉकेट मनी मिळते, त्यातनं इमर्जन्सी फंड ठेवू आपण. आपली हा एक कल्चरचा भाग आहे, लक्षात घ्या. हा एक संस्काराचा भाग आहे. संस्कारामधले हे जे मॉडर्न कल्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की फायनान्शियल डिसिप्लिन, हे संस्कार आहे. हे तुम्हाला शिकावे लागतील. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सोबत ते कसे वापरतील हे बघणारी पिढी घडवावी लागेल. लक्षात घ्या की कशा पद्धतीने हे वापरलं जातं. या व्यापारी कुटुंब आहेत किंवा जे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नोकरदार आहेत, तिथं या ठिकाणी हे संस्कार आपल्याला बघायला मिळतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे, हे लक्षात घ्या. जिथं तुम्ही फर्स्ट लर्नर आहात, ज्या कुटुंबामध्ये नवश्रीमंत ज्याला म्हणतो आपण, की ज्यांच्याकडे आत्ता आत्ता पैसे यायला लागले, ते या कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही आणि मग ते पुन्हा या ठिकाणी डाऊनफॉलला गेलेले बघायला मिळतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे पैसे कमवणं जितकं महत्वाचं आहे, त्याबरोबर या स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग ज्या त्याच्या आहेत, ह्या देखील महत्वाच्या आहे, ते समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे सुरुवात करा की चांगल्या पद्धतीने आपल्याला 1000 प्रमाण जरी केलं तरी 36,000 रुपये तुमचा या ठिकाणी कॉर्पस जमणार आहे या ठिकाणी, किंवा 36 महिने 1000 रुपये प्रमाण 36 महिन्यात 36,000 जमला की तो तसाच ठेवणार आहे आणि त्याच्यावर तुमचं या ठिकाणी जे काय असेल ते व्याज जमा होत जाणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समजा कुठून पैसे आले, बोनस आला, दिवाळी आली किंवा या ठिकाणी इन्कम टॅक्सचे रिटर्न आले, जे तुम्हाला या ठिकाणी अपेक्षित नसताना उत्पन्न मिळालं की ते डायरेक्ट तिकडे टाकता आलं तर बघा काय होतं. त्यामुळे लक्षात घ्या की इमर्जन्सी फंड वाढायला लागतो सहजपणे, तुमच्या कुठल्याही गोष्टी जास्त या ठिकाणी अडचणी निर्माण न करता. सगळ्यात महत्वाचं, एक तुमचं टार्गेट सेट झालं, ते अचीव्ह केलं किंवा थांबून जा. म्हणजे सातत्याने इमर्जन्सी फंड मध्येच गुंतवणूक करू नका. इमर्जन्सी फंड तुम्हाला किती लागतो, तुमच्या खर्चाच्या 6 महिन्याचा वर्षाची प्रोव्हिजन झाली किंवा परत तुम्ही तुमच्या इतर गोष्टींच्या मागे लागला. इतर कोणत्या गोष्टी आहेत तुमच्या, की तुम्हाला या ठिकाणी जे काही इतर काम करायचं आहे, म्हणजे तुम्हाला SIP करायचे आहे, तुम्हाला NPS करायचं आहे, तुम्हाला PPF करायचं आहे, तुम्हाला स्टॉक खरेदी करायचे, ही सेकंड लेअर. म्हणजे कसं फायनान्शियल लिटरसी आपण समजत चालू आहे, लक्षात घ्या. पहिला पगार इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, नंतर टर्म इन्शुरन्स, त्याच्यानंतर तुमचा इमर्जन्सी फंड. हे समजून घ्यायचं. चला, हे टप्पे आपल्याला लिहून घेऊन त्याच्यावर प्रत्यक्ष काम करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मी अजून सर कमवतच नाही, तर मला हे सगळं कशासाठी सांगता. आत्ताच तुम्हाला हे माहित असणं गरजेचं. आता तुम्ही खर्च करताय मित्रांनो काही ना काही, तर लक्षात, तर ते खर्च करत असताना ही जर सवय लागली तुम्हाला, तर ती तुम्हाला आयुष्यभर पुरण्यासारखी आहे, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. हे गरजेचं आहे. हा संस्काराचा भाग आहे, हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. आपल्या म्हणजे बऱ्याचशा मुली आहेत त्या समजून घ्या त्याच्याबद्दल. सगळ्यांसाठीच लक्षात घ्या की तुम्हाला स्वतःही शिकायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला या ठिकाणी हे संस्कार हस्तांतरित करायचे आहे. त्यामुळे याच्याकडे कुठलं ते एक बोरिंग लेक्चर म्हणून न बघता तो आपल्याला आवश्यक असणाऱ्या व्हॅल्यूजचा भाग आहे म्हणून तुम्ही बघायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. कारण काय असतं की आजार येतो, अचानक प्रवास असतो, पुस्तकं, परीक्षा फी, लक्षात, मित्राला तातडीची मदत, यासारख्या गोष्टीतून जमवायचा कसा तुम्हाला पॉकेट मनी मिळतो, त्यातून थोडंफार ठेवता येतं. तुम्ही दररोज काही ना काहीतरी कमवत असणार आहे. समजा ट्युशन घेताय, काय काम करताय, दिवाळीला काही ना काहीतरी गिफ्ट मिळतात, कुठेतरी स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बक्षीस मिळतं. त्या प्रत्येक तुमच्याकडे उत्पन्न आलं की त्याला इमर्जन्सी फंड, जोपर्यंत तुमचं कॅपिंग गाठत नाही इमर्जन्सी फंड, तुम्हाला लागणारं आवश्यक असणारं इमर्जन्सी फंडचं कॅपिंग जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत फर्स्ट प्रायोरिटी इमर्जन्सी फंड क्रिएट करणं आणि मग इतर गोष्टीवर विचार करायचा आहे, लक्षात त्याच्या बाबतीत.